वेलकम बॅक टू माय मुली फूड मेकर्स चॅनल। 15 ऑगस्ट 26 जानेवारी प्रत्येकाच्या घरी ही जिलेबी बनतच असते किंवा मार्केटमधून आणतच असतात। पण एकदम पटकन होणारी, कमीत कमी वेळेमध्ये म्हणजेच 20 मिनिटांमध्ये होणारी एकदम मार्केट सारखी जिलेबी बनवायची आहे। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पहा। जिलेबी बनवण्यासाठी मैदा तर वापरायचाच आहे, पण सर्वप्रथम आपण हे दोन पदार्थ वापरायचे आहेत। 1 चमचाभर इतकं आपण लिंबूचा रस घ्यायचा आहे। त्यानंतर 2 चमचाभर इतकं बेसन घ्यायचं आहे। हे बेसन आणि लिंबूचे पाणी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा जिलेबी बनवायच्या आहेत, त्यामुळे आपण गरम पाण्याचा वापर करायचा आहे। आता सुरुवातीला अर्धी वाटीभर इतकं पाणी घालून घेऊयात आणि छान असं मिक्सअप करून घेऊयात। मिक्सअप करत असताना गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत। गुठळ्या काढण्यासाठी विस्करचा किंवा चमच्याचा वापर करायचा आहे आणि गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत। बेसन घातल्याने काय होते तर जिलेबीला छान असा टेक्स्चर येतो, त्यामुळे 2 चमचाभर इतकं बेसन देखील घालून घ्यायचं आहे। हे दोन पदार्थ वापरून तुम्ही जर जिलेबी बनवाल तर तुमची जिलेबी नक्कीच मार्केट सारखी बनते। परफेक्ट असे बॅटर तयार झालेले आहे। आता आपण पुढची प्रोसेस स्टार्ट करूयात। त्यानंतर आता यामध्ये सुरुवातीला 1 कप इतका मैदा घ्यायचा आहे। त्यानंतर वरून 200 ग्राम इतका मैदा घालायचा आहे, म्हणजे 1.25 कप इतका मैदा घालायचा आहे। आता यामध्ये 2 चिमूटभर इतकं बेकिंग सोडा घालायचा आहे। त्यानंतर अर्धा चमचाभर इतकं बेकिंग पावडर देखील घालायचं आहे, त्यामुळे जिलेबी कुरकुरीत होऊन फुलेल। आता यामध्ये सुरुवातीला अर्धी वाटीभर इतकं पाणी घालायचे आहे आणि हळूहळू छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। जसं पाणी लागेल ना तसं छान असं पाणी घालून बॅटर तयार करून घ्यायचं आहे। पाणी हे गरमच वापरायचे आहे। आपल्याला इन्स्टंट जिलेबी बनवायची आहे, त्यामुळे गरम पाणीच वापरायचे आहे। जसे आपण केक बनवण्यासाठी बॅटर करतो ना, अगदी तशाच पद्धतीने हे बॅटर छान असं करून घ्यायचं आहे। विस्करचा वापर केल्याने काय होतं तर गुठळ्या व्यवस्थित फुटतात, त्यामुळे विस्करचा वापर करायचा आहे। जसं पाणी लागेल ना तसं पाणी वापरायचे आहे आणि छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तयार झालेले बॅटर हे 15 मिनिटं ठेवून द्यायचं आहे आणि पुढची प्रोसेस स्टार्ट करायची आहे। जिलेबीचे पीठ छान असं भिजेपर्यंत आपण जिलेबीसाठी पाक तयार करून घेऊया। पाक बनवण्यासाठी एक रिकामं भांडे घ्यायचं आहे आणि त्यामध्ये त्या वाटीने मैदा घेतला होता ना त्याच वाटीमध्ये पाणी देखील घ्यायचं आहे आणि त्याच वाटीमध्ये दुप्पट इतकं साखर घालायची आहे। म्हणजे आपण जेवढं पाणी घेतलेलं आहे ना त्याच्या दुपटीने साखर घ्यायची आहे। हे सर्व काही करत असताना गॅस हा मोठाच ठेवायचा आहे आणि छान अशी उकळी आल्यानंतर त्याला गॅस थोडासा बारीक करून घ्यायचा आहे। 4 ते 5 मिनिटं जवळजवळ ठेवायचे आहे आणि एक तारी पाक इतका बनवायचा आहे। थोड्या प्रमाणामध्ये एक तारी पाक झाल्यानंतर आता गॅस बंद करायचा आहे आणि थोडीशी इलायची पूड टाकली तरी काही हरकत नाही। केशरी रंग येण्यासाठी यामध्ये केशरी रंग टाकून घेऊया। त्यानंतर त्याला छान असं ढवळून घेऊया। गॅस बंद केला तरी काही हरकत नाही। पाक तर तयार झालेला आहे। आता आपण जिलेब्या कशा पाडायच्या आहेत ते पाहूया। जिलेबी पाडण्यासाठी मी पायपिंग बॅगचा वापर केलेला आहे। या पायपिंग बॅग केकसाठी वापरल्या जातात। आता हळूहळू करून हे तयार झालेले बॅटर आपण यामध्ये ओतून घेऊया। जेवढे तुम्हाला हवे आहे ना तेवढे तुम्ही ओतून घ्यायचे आहेत। त्यानंतर आता अशा पद्धतीने त्याला छान असं कव्हर अप करून घेऊया, जेणेकरून जिलेबी पडत असताना आपल्याला त्रास होणार नाही। आता पायपिंग बॅगला कात्रीच्या सहाय्याने थोड्या प्रमाणामध्ये कट करून घ्यायचं आहे। जास्त कट करून घ्यायचं नाही तर थोड्या प्रमाणामध्ये कट करून घ्यायचं आहे। तेल छान असं कडल्यानंतर आता अशा पद्धतीने जिलेबीचा आकार काढून घ्यायचा आहे आणि एकदम कुरकुरीत अशा जिलेबी छान असं तळून घ्यायचं आहेत। गॅस हा मंद आचेवर ठेवायचा आहे। गॅस मोठा अजिबात करायचा नाही। जिलेबी भाजत असताना दोन्ही बाजूने छान असं भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून जिलेबी खात असताना त्याला क्रिस्पीपणा येईल। बघा जिलेबी छान अशी तळून झाल्यानंतर आता याला पाकामध्ये टाकून घेऊयात। त्यानंतर त्याला छान असं वरून खालून व्यवस्थितपणे डीप करून घ्यायचं आहे आणि लगेचच काढून घ्यायचं आहे। बघा एकदम परफेक्ट अशा जिलेबी तयार झालेल्या आहेत।